गुड मॉर्निंग. तर आज होता मंडे आणि मी सकाळी आले होते स्टँडला. अपेक्षा पण येऊन थांबली होती. त्यानंतर आम्ही दोघींनी नगर बस पकडली आणि आम्ही चाललो होतो नगरला. त्यानंतर उतरलो होतो कायनेटिक चौकमध्ये आणि आमच्या आधी सगळे लोक येऊन थांबले होते. ॲक्च्युली मला आणि अपेक्षालाच लेट झालं होतं पोचण्यासाठी. पहिली आम्ही पेटपूजा केली सगळ्यांनी. खूप जास्त भूक लागली होती. त्यानंतर आम्ही सगळेजण चाललो होतो कॉलेजला, कारण आज होती आमची प्रॅक्टिकल एक्झाम. आणि ह्या लोकांनी एवढा पोट भरून नाश्ता केला होता तरी पण यांना कलिंगड खायचं होता आणि ते पण बाईकवरती कलिंगड खात चालले होते सगळेजण. मी पण घेतलं होतं. नंतर आम्ही पोहोचलो होतो कॉलेजमध्ये. प्रॅक्टिकल एक्झाम झाली आणि अचानक प्लॅन झालं की बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया. सो आम्ही सगळेजण बाहेर चाललो होतो फिरण्यासाठी आणि खूप जास्त ऊन लागत होतं, त्यामुळे कोल्ड्रिंक्स आणि पाणी बॉटल्स वगैरे घेतले आणि आम्ही पोचलो होतो साईबन येथे. आय थिंक हे ॲडव्हेंचर पार्क आहे, गार्डन आहे. त्यानंतर आम्ही तिकीट्स वगैरे काढले आणि आतमध्ये एंट्री केली. तर पहिला आम्हाला बोटिंग करायची होती, बट इथे खूप छान रॅबिट्स, त्यानंतर वेगवेगळे प्राणी पक्षी वगैरे होते बघण्यासाठी. आणि ह्या लोकांचा तर इतका बालिशपणा चालू होता ना की बस रे बस. आणि आय थिंक ही गुहा होती, मला बघायची होती आणि जाम भीती पण वाटत होती. सो त्यानंतर आम्ही बोटिंग करायला गेलो होतो. बोटिंग केली आणि ह्या लोकांचं माहीत नाही काय चालू होतं, बट यांना फोटोज क्लिक करायचे होते, बट मी यांची व्हिडिओज काढून घेतली. त्यानंतर मी केली झिप लाईन आणि मी फर्स्ट टाईम केलं होतं आणि खूप जास्त भीती वाटत होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो एरोप्लेन बघण्यासाठी आणि इथे सगळ्यांना व्हिडिओ काढायची होती, त्यामुळे मी सगळ्यांनाच व्हिडिओमध्ये घेतलं. त्यानंतर आम्ही खूप जास्त फिरलो आणि मला खूप जास्त भूक लागली होती ना यार. नंतर आम्ही मस्त इतकं सारं एन्जॉय केलं ना की बस रे बस. त्यानंतर असे शोज वगैरे पण होते, ते सुद्धा एन्जॉय केले. आणि हे लोक तर ॲक्च्युली तिथेच डान्स करायला सुरुवात केली होती. यांना तर काय बोलावं समजतच नव्हतं. नंतर रोहितला बाय केलं, कारण रोहितला जायचं होतं शनी शिंगणापूरला आणि खूप जास्त भूक लागली होती. सो आम्ही पहिलं जेवण करायला थांबलो होतो. आणि त्यानंतर रामला उपवास होता, सो त्याने असं डिझर्ट मागवलं होतं. जेवण केलं आणि आम्ही चाललो होतो हॉस्टेलला. तर असं होता आजचा दिवस. बाय.